नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. चोरीच्या 31 दुचाकी कवठेमहांकाळ मधून जप्त. महाराष्ट्र कर्नाटकात दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला कवठेमहांकाळ पोलिसांनी जेरबंद केलं. फिरोज नबीलाल मुल्ला, राहणार जुळेवाडी तालुका तासगाव असं संशयिताचं नाव असून त्याच्याकडून चोरीच्या 31 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या या वाहनांची एकूण किंमत 12,40,000 रुपये आहे. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात दाखल एका दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे प्रकटीकरण पथकाला या प्रकरणातील संशयिताबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. या आधारे पोलीस पथकाने कवठेमहांकाळ ते दबडेवाडी रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ सापळा रचला. यावेळी एक संशयित दुचाकीवरून क्रमांक MS50X3220 येताना दिसला. मात्र समोर पोलिसांना पाहताच त्यांनी दुचाकी सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्परता दाखवत पाठलाग करून त्याला जागीच पकडले. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आपल्याकडील दुचाकी जाखापूर येथून चोरल्याची कबुली दिली. या गुन्ह्याप्रकरणी त्याला तातडीने अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या पुढील तपासात या चोरट्याने कवठेमहांकाळ, सांगोला, कराड, सातारा, इचलकरंजी, कुरुंदवाड, कुर्डुवाडी तसेच कर्नाटकातील निपाणी, रायबाग आणि आतनी या भागातून अनेक दुचाकी चोरल्याचे कबूल केले.